लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात परिवर्तनाची जबरदस्त लाट असून आमदार रमेश अप्पा कराड यांच्या कामाची पावती मतदार राजा देणार असे सध्याचे स्पष्ट चित्र आहे। या निवडणुकीमध्ये आमदार रमेश अप्पा कराड यांचा सततचा लोकसंपर्क, भाजप जिल्हाध्यक्ष म्हणून त्याचबरोबर आमदार म्हणून एकही पैसा टक्केवारी न घेता मराठवाड्यातल्या बोटावर मोजण्या इतक्या आमदारामध्ये आमदार रमेश अप्पा कराड यांचा उल्लेख करावा लागेल। लोकांच्या सुखदुःखात धावून जाणारा, सातत्यानं जनसंपर्क ठेवणारे, जेवढा जनसंपर्क रमेश अप्पा कराड यांचा तेवढा जनसंपर्क त्यांच्या होम मिनिस्टर यांचा, तेवढाच ऋषी यांचा, तर त्याचबरोबर त्या फार मोठ्या प्रमाणात राजेश कराड यांचा। सत्संगात रमणारे, क्रीडा क्षेत्रात खेळाडूंना प्रोत्साहन देणारे, सांस्कृतिक कार्यात अग्रभागी असलेले, आणि एवढंच नाही तर वेगवेगळे दरवर्षी कुस्ती स्पर्धा, अन्नदान आणि मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण, सामूहिक विवाह, अतिवृष्टी अशा काळामध्ये लोकांना मदत करण्याचा छंद, नाद, आणि यामुळं लोक फार मोठ्या प्रमाणात एकदा अप्पाला निवडून द्यायचं हा संकल्प आणि निर्धार मतदारांनी केलेला आहे। या उलट धीरज देशमुख एक प्रभावशून्य आणि ज्यांनी काहीही काम करू शकले नाहीत, ज्यांचा लोकसंपर्क नाही, पर्यटना आल्यासारखं यायचं, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं कर्ज एका साखर कारखाना आणि काही लिमिटेड लोकांना दिलं, त्याचाही लोकांना प्रचंड राग आणि फटका आहे। आणि अशाच परिस्थितीत रमेश कराड यांनी तीर्थक्षेत्र विकासासाठी निधी, जलसिंचनाच्या प्रकल्पासाठी निधी, मुख्यमंत्री सडक योजना, पंतप्रधान सडक योजना अशा वेगवेगळ्या कामातनं आणि सर्वांना माझे आप्पा, आमचे आप्पा आणि परवा जी लाडकी बहीण योजनेअंतर्गत स्वतः मोठ्या प्रमाणात कामं लोकांना योजना मंजूर करून दिलेल्या आहेत। त्याला शेततळ्याचे काम आहेत, ऊर्जेचे काम आहेत, गोठ्याचे काम आहेत, असं कामाचा डोंगर, विकास कामाचा डोंगर। आणि एक ही निवडणूक मतदारांनी स्वतः घेतलेली आहे। एका बाजूला धनशक्ती, आणि लोक म्हणतात की 2 दिवसात काय होतंय काय नाही, पण मतदाराचा कानोसा घेतला असताना मतदारांनी जवळजवळ निर्णय घेतलेला आहे की एकदा आप्पाकडे बघून, वहिनीकडे बघून, मुलाकडे बघून, आप्पाच्या कामाकडे बघून, आप्पाच्या अध्यात्म शक्तीकडे बघून, आणि खेळाडू वृत्ती, त्याच प्रकारे सगळ्यांच्या सातत्यानं सहकार्य करणारे, आणि कुटुंब, मतदारसंघ हाच माझा कुटुंब आहे या भूमिकेतनं त्यांनी बांधिलकी जनसामान्याची अशा प्रकारचं त्यांनी जो परिचय पत्र काढलेला आहे त्यातून आपल्याला लक्षात येतं की त्यांनी मध्यंतरी सामूहिक विवाहाचा कार्यक्रम घेतलेला होता। अन्यायाविरुद्ध संघर्ष, मोर्चे काढणं, लोकांना न्याय मिळवून देणं, मांजरा कारखान्यावर ऊसाच्या भावासाठी, FRP साठी आंदोलन करणारा एकच पठ्ठ्या आमदार रमेश अप्पा कराड यांनी त्या ठिकाणी मोर्चा काढला होता। एवढंच नाही तर कसपट राहिलं आणि त्याचे पगार कपात झाली, त्याही बद्दल त्यांनी आंदोलन केलं, आणि तो मिळालेला आहे। लवकरच त्यांचा साखरपेटीचा कारखाना हा सुरू होत आहे। त्यामुळं शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, श्रमिकांच्या, मजुराच्या कल्याणासाठी हा फार मोठा उपयोगी ठरणारा प्रकल्प, आणि बाजारातल्या इतर कारखान्यापेक्षा 50 ते 100 रुपये आणि बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले म्हटल्याप्रमाणे वैद्यकीय कॉलेजच्या माध्यमातून लोकांना वैद्यकीय उपचार करणे, कोरोनाच्या काळात किट्स वाटप, औषधं वाटप, बेड वाटप आणि बेड देणं, आणि त्याचबरोबर ऑक्सिजनचे म्हणजे देणं, अशा प्रकारचे कामं केलेले आहेत। त्यामुळं मतदार, ताई, अक्का, मावशी, काका, बाबा, दादा, भाऊ सर्वच जण, मग या मुरुडपासनं ते पूर्ण तांदूळजा असेल, गादवड असेल, भिशे वाघुले असेल, अक्करवाई असेल, भुईसमुद्रगा असेल, निवळी असेल,
आणि या सगळ्या साखर कारखान्याचा हा प्रभाव शून्य दिसणार आहे, कारण आता कारखानाही होत आहे आणि लोकांना इझी अवेलेबल, कधीही कुणीही यावं बसावं बोलावं, घराने सांगावे, फोन करावा, फोनवर विचारावं आणि लोकांना जे काम असतील ते सोडवण्याचा प्रयत्न करणारे, अशा प्रकारचं या ठिकाणी एकतर्फी निवडणूक होत आहे म्हटलं तर चुकीचं किंवा धावसाचं ठरणार नाही। आम्हाला जे दिसतंय ते आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला। मित्र हो, शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा। धन्यवाद।